तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा होणार आहे 2025 मध्ये, त्याच्या दृष्टीने आपण अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका मागच्या काही व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण जी प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर ती आहे गणित भाग 2, त्याला आपण भूमिती सुद्धा म्हणतो. तर ते गणित भाग 2 ची सराव प्रश्नपत्रिका आपण घेणार बघणार आहोत याच्यामध्ये. तर इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच 10वीचा शेवटचा टप्पा फार महत्वाचा आहे, त्या दृष्टीने आपण 10वीसाठी एक व्हॉट्सअप चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही बनवलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जेणेकरून या शेवटच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सराव करण्यासाठी जे मटेरियल आहे ते तिथं उपलब्ध होईल. त्यामुळे त्याचा नक्की तुम्ही उपयोग करू शकता. एकूण 40 गुणांची गणित भाग 2 भूमितीचा हा पेपर असणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये 2 तास वेळ असणार आहे आणि ही प्रश्नपत्रिका बोर्डाचा जसा आराखडा आहे तर त्यानुसार बनवलेली आहे. आता याच्यामध्ये इथे जर आपण बघितलं तर एकूण किती म्हटलं मी, 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका. आणि जर काही यातले तुम्ही प्रश्न म्हणजे हे तर करायचेच आहे दिलेले, अधिक यासारखे पुस्तकातले जर प्रश्न केले तर तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये नक्की नक्की उपयोग होईल. त्यामुळे हे प्रश्न तर कराच, यासारखे इतरही प्रश्न तुम्ही करू शकता. ओके. आता प्रश्न क्रमांक 1, पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायी उत्तरापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. आता पहिला बघा, पायथागोरसचं त्रिकूट कोणतं यातलं? तर पायथागोरसचं त्रिकूट आहे पर्याय बी. कारण का, सगळ्यात मोठी संख्या कोण आहे? 5. तर 5चा वर्ग किती येणार? 25. आणि राहिलेल्या दोन संख्या म्हणजे 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. तर 16 आणि 9 किती येणार? 25. तर हे त्याच्यातले काय आहे? पायथागोरसचं त्रिकूट आहे. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येते? आता बघा, ही दोन वर्तुळ आहेत, बाहेरून स्पर्श करणारी वर्तुळ आहे, तर जास्तीत जास्त किती सामायिक? तर इथे आपण अशा वेगवेगळ्या किती, ही एक काढता येईल, ही जी दोघांना स्पर्श करते, ही दुसरी काढता येईल, 2 झाल्या, आणि ही तिसरी. तर अशा एकूण 3 स्पर्शिका तुम्हाला काय करता येतील? त्यातून सामायिक स्पर्शिका काढता येतील. ओके. तर याचं उत्तर येणार आहे 3, पर्याय सी 3. त्यानंतर वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या. आता इथे बघा, एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावरच एक बिंदू आहे, कुठेही असू दे, जस्ट म्हणजे समजा इथे आहे, एकच बिंदू आहे. तर त्या एक बिंदूतून जाणारी तुम्हाला एकच स्पर्शिका काय करता येते? काढता येते. तर पर्याय बी 1. वर्तुळावरील, समजा वर्तुळाच्या आतली असती तर एक पण काढता येत नाही, वर्तुळाच्या बाहेर असतील तर असे 2 काढता येतात. तर तेही लक्षात ठेवा. आता ह्या बिंदूचा आरंभ बिंदूपासूनचं अंतर किती ते काढायचं. तर ज्यावेळी तुम्हाला एखाद्या बिंदूचं आरंभ बिंदूपासूनचं अंतर असेल, त्यावेळी पहिल्या आणि दुसऱ्याचा वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे 3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांची बेरीज करायची आणि त्यांचं वर्गमूळ घ्यायचं. वर्गांची बेरीज आणि वर्गमूळ. 3चा वर्ग येणार 9, 4चा 16, 16 आणि 9 किती येणार? 25, 25चं वर्गमूळ 5. त्यामुळे आरंभ बिंदूपासूनचं अंतर कुठलं येणार? पर्याय सी 5. हे त्याचं अचूक उत्तर येणार. त्याच्यानंतर एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती असेल असं विचारलेलं आहे. तर आता इथे लक्षात घ्या, चौरसाचा कर्ण तुम्हाला आधी बाजू काढावी लागेल. चौरसाची बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2, चौरसाची बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले बाजू, गुणिले कर्ण करा. 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण, 1/वर्गमुळात 2, कर्ण किती दिलेला आहे बघा, तर 10 वर्गमुळात 2 दिलेला आहे. 2 ला 2 काय होतील? तिथे कॅन्सल होतील आणि 1 गुणिले 10, 10 एक्के 10 येणार. ही झाली बाजू. आणि परिमिती कशी काढतो आपण? 4 गुणिले बाजू. बाजू किती आहे? 10, 4 10 40, ही त्याची परिमिती आहे. आता रेषेचा चढ काढायचा आहे. तर रेषेचा चढ काढताना काय सूत्र आहे? y2 वजा y1 छेद x2 वजा x1. तर हे सूत्र वापरायचं. इथं x1 y1, परत इथे x2 y2. हे बिंदू 2 3 4 5 4 7, ते त्या सूत्रात टाका, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्यानंतर 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन 6. 3 सेंटीमीटर बाजू आहे, 3चा घन, 3चा 3 वेळा गुणाकार. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. ओके.
तर हे त्याचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. इथनं पुढचे काय करा, तर पृथ्वीचे प्रश्न 2 गुणांचे प्रश्न सुरू होते. तर ते मी तुम्हाला फक्त प्रश्न सांगतो, तुम्ही त्याची उत्तरं शोधायचे. ओके. या 3 रेषा एकमेकाला समांतर आहेत. एसी 5.4 आहे, सीई 9 आहे, बीडी 7.5 आहे. तर डीएफ काढा. डीएफ किती येतो ते शोधून काढा. 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरायचा इथे आणि हे सोडवायचं. ओके. हे पुस्तकात सोडवून दिलेलं तुमच्या उदाहरण. तर त्यात ते बघा. आता बघा काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 आणि 12 सेंटीमीटर आहे. तर कर्णाचं हे काढा, पायथागोरसचा प्रमेय वापरा आणि ते तिथं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे सुद्धा पुस्तकात सोडवून दिलेलंच आहे दुसऱ्या प्रकरणात आणि हे आहे ते पहिल्या प्रकरणात आहे सोडवून दिलेला प्रश्न पुस्तकात. त्यानंतर वर्तुळ प्रकरणातला प्रश्न आहे. वर्तुळ प्रकरणामध्ये स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. तर हे इथे दिलेले आहे आपल्याला पीएस वर्ग बरोबर पीकी गुणिले पीआर. ओके. तर हे इथं लिहायचं आणि तो लिहिल्यानंतर तो वापरून इथे किमती टाकायच्या, तुम्हाला उत्तरं मिळून जातील त्याच्या. आता एकूण 5 प्रश्न आहेत, त्यापैकी कुठलीही 4 सोडवायचे ब प्रश्नांना. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की सराव प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे सगळे सोडवा. आता बघा, वर्तुळ पाकळीची त्रिज्या जर 7 सेंटीमीटर असेल, कंसाचं माप जर 30 अंश असेल, तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती ते शोधून काढायचं. त्याच्यानंतर हे 2 बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे, किती येतं. केंद्र पी व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील यम बिंदूतून स्पर्शिका काढायची. ओके. त्याच्यानंतर इथे याच्यामध्ये डीएन किती येतो तो शोधायचा आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये डी समांतर बीसी, डीबी बरोबर 5.4 सेंटीमीटर, एडी बरोबर 1.8 सेंटीमीटर, ईसी बरोबर 7.2. तर एई किती येतो तो काढायचा. ओके. तर तो इथे आपण याच्यावरून काढायचं. आता प्रश्न क्रमांक 3 खालील कृती पूर्ण करा. कोणतेही एक. आता इथं 2 समरूप त्रिकोणांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 सेमी असेल तर मोठ्याचे किती ते शोधून काढायचं. तर त्यासाठी 3 गुणांची जी कृती आहे ती पूर्ण करायची. 3 गुणांची कृती पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर इथे याच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, दाखवायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा हा कृतीयुक्त प्रश्न पूर्ण करायचा. त्यानंतर बघा पुढे प्रमेय आहे. चक्रीय चौकोनांचे सम्मुख कोन परस्परांना पूरक असतात. ओके. परत एबी 10 आहे, एसी 7 आहे, बीसी 9 आहे. आता मध्यगेची लांबी काढायची. परत याच्यामध्ये आपण एक्सची किंमत काढायची. कोन दुभाजक प्रमेय वापरा आणि तुम्हाला किंमत मिळून जाईल आणि हे त्रिकोणमितीमधलं उदाहरण. तर ते सिद्ध करायचं. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 4. तर इथे रचना करायची आहे. समरूप त्रिकोण काढा, रचना करायची. त्याच्यानंतर हे सिद्ध करायचं आहे वर्तुळात. परत हे 7व्या प्रकरणामधलं आहे आपलं महत्वमापन. तर त्यात तारेची लांबी किती आहे ते शोधून काढायचं. आता त्याच्यानंतर पुढे 5वा प्रश्न. इथे आपल्याला रेषेचा चढ दिलाय, तर के ची किंमत काढायची. रेषेच्या चढाचं सूत्र वापरा आणि त्यातून के शोधून काढा. परत इथे परीक्षा नळीचा व्यास 20 मिलीमीटर असून त्याची उंची 15 सेंटीमीटर आहे. तळाचा भाग अर्धवर्तुळाकार असेल तर त्या परीक्षा नळीची धारकता काढायची, किती येते. ओके. थोडक्यात त्याचं घनफळ किती येतं ते तुम्ही काय करायचं शोधून काढायचं. आता इथे तुमची पूर्ण 40 गुणांची जी गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया, तुमचे जे इतर विषय आहेत त्याची सुद्धा प्रश्नपत्रिका आपण तुमच्याशी शेअर करूया पुढच्या काही व्हिडिओमध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलेला आहे तो पण आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्या या सगळ्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप तर आहेच, तर सराव प्रश्नपत्रिकेची सुद्धा व्हिडिओ तयार आहे, ते तुम्ही बघू शकता. थँक्यू.